रेकॉर्डिंग ऑन केलेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत विस्तार सूत्रे. विस्तार सूत्रे या घटकावर परीक्षेत विचारलेली उदाहरणं आपण पाहत आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, पुढील उदाहरण आपण पाहूया. हे उदाहरण आहे 2022 च्या एरवेस परीक्षेला विचारलेलं उदाहरण आहे विस्तार सूत्रेवरचं. तर हे उदाहरण आपल्याला सोडवायचंय. ओके, तर पहा विद्यार्थी कसं सोडवायचं. 100.1 चा वर्ग. ओके, हे उदाहरण सोडवायचंय. आता कोणी हे उदाहरण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवेल. कोणी डायरेक्ट 1001 चा वर्ग करून सोडवतील. ओके, पण आता हे उदाहरण कोणत्या घटकात आलेलं आहे, तर विस्तार सूत्र या घटकात आलेलं आहे. तुम्ही वेगळ्या पद्धतीनं शॉर्टकटनं सोडू शकता, पण आता हा उदाहरण विस्तार सूत्राचं आले म्हणून विस्तार सूत्राच्या द्वारे मी सोडून दाखवतो. ओके, 100.1 याला मी असं लिहितोय, 100 अधिक 0.1 कंसाचा वर्ग. ओके, समजते इथपर्यंत घ्यायचं नाही सर. पहिल्या पदाचा वर्ग 100चा वर्ग अधिक 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद 0.1 अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. झालं, उत्तर आलं. 100चा वर्ग 10,000. 100चा वर्ग किती? 10,000 अधिक गुणाकार 2 गुणिले 100 200. 200 गुणिले 0.1 20 येते. कसं इकडे बघा, 200 गुणिले 0.1 गुणाकार 200 लिहा. इथे 1.00 इथे 1.00 काय आलं, उत्तर 20 आलं. कळतंय ना? हा, अधिक 0.1 चा वर्ग 0.01. बरोबर का? बरोबर ना? हो सर. बेरीज करायचंय. 10,000 अधिक 20 10,020 आणि पॉईंट पुढे राहणार पॉईंट 0.1. उत्तर कोणतं आहे बघा. उत्तर हे बघा, हे आहे ऑप्शन नंबर 3. ओके. मी टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न काय घेतलोय ते प्रश्न लिहायचा वेळ वाचतो. अजून वेगळे प्रश्न असतील तर आपण ते पण घेऊया. ओके, प्रश्न लिहायचा वेळ वाचतो आणि परीक्षेत विचारलेले प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात ते पण आपलं होतं, म्हणून मी डायरेक्ट टेस्ट सिरीज मध्ये प्रश्न घेतलेले आहेत. ओके, ही टेस्ट सिरीज अपलोड झाली, तुम्ही सोडू शकता. जायचं नेक्स्ट क्वेश्चन कडे. हो सर. फेमस क्वेश्चन. असा प्रश्न स्कॉलरशिपला सुद्धा पडतो. व्यवस्था कधी पडला नाही, तर हा प्रश्न स्कॉलरशिपला फिक्स पडतो. ओके, असा प्रश्न व्यवस्था कधी पडला नाही, परंतु असा प्रश्न स्कॉलरशिपला हमखास पडतो. हमखास स्कॉलरशिपचा फेवरेट प्रश्न आहे स्कॉलरशिप वाल्यांचा. ओके, हा, तुम्हाला सोडवायचं कसं. पहिल्यांदा काय माहिती दिलेली आपल्याला, जर म्हणून दिले. काय दिले तर x वजा 1/x बरोबर 4 ही माहिती दिलेली आहे. या माहितीतून उत्तर करायचंय. तर काय करायचं, तर दोन्ही बाजूचा वर्ग करायचं. काय करायचं, दोन्ही बाजूचा वर्ग करायचा. मग x वजा 1x चा वर्ग आणि याचा वर्ग 4 चा वर्ग. सर हे तुम्ही वर्ग काय केलं, असा प्रश्न बऱ्याच जणांना पडण्याची शक्यता आहे. तर पहा, ते एक्स आहे इथे वजा 1x आहे. मग आपल्याला शोधायचं काय, आपल्याला शोधायचंय एक्स वर्ग अधिक x वर्ग. आणि ही जी व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू याचा वर्ग केला त्याचा विस्तार केला की ही व्हॅल्यू मिळते. म्हणून आपण या दोन्ही बाजूचा वर्ग करतोय. कळालंय का वर्ग काय करतोय ते? हो सर. हा, त्यानंतर एक पहिल्या पदाचा वर्ग, पहिल्या पद x आहे, दुसरं पद 1/x आहे. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 1/x वर्ग. हा, इथे वजा आहे म्हणून वजा, इथे वजा म्हणून वजा वजा 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद बरोबर 4 चा वर्ग 16. हे x गुणिले 1/x हे अंशात x येत आहे, x विथ कॅन्सल. ओके, x वर्ग अधिक 1/x वर्ग
हेच पाहिजे होतं आपल्याला. बरोबर आहे का? हा हा. हे -2 इकडं इक्वलच्या लेफ्ट हँड साईडला आहे, इक्वलच्या जर राईट हँड साईडला गेलं तर 16+2 झालं. बरोबर का? हो सर. एक्स वर्गला एक्स वर्ग अधिक 1/x², 16+2 18. आपलं उत्तर झालं. पर्याय क्रमांक 4. कळले का? हो सर. हो सर. तुला काही डाऊट असेल तर विचारा बरं का यामध्ये. हो सर. कोणत्याही विद्यार्थ्याला जर डाऊट असेल तर तुम्ही विचारू शकता. नाहीये डाऊट, जायचं पुढं. हो सर. हो सर. हो सर. हो सर. ठीक आहे, आपण जाऊया पुढं. बघा आता हा प्रश्न आहे. या पुस्तकात काय सांगितलं रे, तर ही एक द्विपदी आहे. ओके, बायनोमियल आहे आणि हे बायनोमियल आहे. ही 2 द्विपदी आहेत. या 2 द्विपदीचं काय करायचं आहे? मल्टिप्लिकेशन करायचंय, गुणाकार करायचा आहे. गुणाकार बसायचं का नाही? आपल्याला सूत्राचे विस्तार माहित आहेत. आपल्याला सूत्र माहित आहे. काय सूत्र माहित आहे? A+B गुणिले A-B. अशा पद्धतीने जर असेल तर याचा विस्तार काय असतो? याचा विस्तार असतो A² वजा B². हे नियम सूत्र आहे. कळतंय का सांगा इथपर्यंत? हो सर. हो सर. ओके, हो सर. बघा रे, इथे ए काय आहे? इथे एक्स हे ए आहे, 1/x हे बी आहे, ते ए आहे, हे बी आहे. मग एक पहिल्या कंसामध्ये प्लस आहे, दुसऱ्या कंसामध्ये वजा आहे. A+B A-B म्हणजे याच विस्तार आहे. सूत्र आहे A² यामध्ये हे ठेवा. पहिलं पद x² वजा दुसरं पद 1/x x² 1 x² x². तर या दोन्हीचा प्रकार काय येणार आहे? x² वजा 1/x² येणार आहे. उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. ऍडसन यामध्ये सांगा, असेल तर विचारा. नाही सर. नाही सर. नाही सर. ओके ओके. सर. NMS ला सोपे सोपे प्रश्न असतात, स्कॉलरशिपला मात्र भिंगरी गोल गोल होते. हा विचारा. हा मध्ये वजाबाकी चिन्हच का दिलं, अधिक का दिलं नाही? सांगतो, इकडे बघा. A+B A-B याचा गुणाकार करा की. हे बघा, चा गुणाकार A², ए गुणिले अरे अरे बाबा तू थांब की. ओके, ए आणि A². ए आणि वजा बीचा गुणाकार काय येणार आहे? वजा AB येणार आहे. ओके, त्यानंतर बी आणि याचा गुणाकार काय येणार आहे? अधिक AB येणार आहे. ओके, आणि अधिक बी आणि हे वजा बी यांचा गुणाकार काय येणार आहे सांगा? वजा B² येणार आहे. का बघा, हे अधिक बी आणि हे वजा बी. हा, एक संख्या पॉझिटिव्ह आहे, एक संख्या निगेटिव्ह आहे. मग त्याचा गुणाकार काय येतो? वजा येतो, निगेटिव्ह येतो. वजा B². मायनस AB प्लस AB कॅन्सल झालं, काय राहिलं? A² वजा B². कळालं का आता? वजा काय येतं, वजा B² काय येतं, कळालं का? हो सर. ज्यांनी प्रश्न विचारला त्यांनी सांगा. जायचं हो पुढच्या सर. प्रश्नाकडे. हो सर. हो सर. ओके ओके. खूप मजा येणार आहे स्कॉलरशिपला. तर स्कॉलरशिपला मला बिजगेट भूमिती खूप आवडतो स्कॉलरशिपचा. ओके, स्कॉलरशिपचं माझं बिजगेट भूमिती फेवरेट आहे. बिजगणित 20 मार्काला आहे स्कॉलरशिपला, आणि भूमिती सुद्धा 20 मार्काला आहे. 40 मार्कांचंच होतात, आणि व्यवहार गणित ते 16 मार्काला. 40 आणि 16 मार्क इथंच मुलांचे मार्क्स असतात बरं का. 40 आणि 16 56 मार्क. बाकीचं संख्याज्ञान 6 मार्काला, संख्यावरील क्रिया 14 मार्काला, सांख्यिकी बाकीचे ते मुलं बाकी सोडवतो सोपं सोपं. 56 मार्क्स मुलं गुंतून जातात स्कॉलरशिपला. म्हणतात स्कॉलरशिप खूप अवघड आहे, स्कॉलरशिप खूप अवघड आहे. स्कॉलरशिप काही अवघड नाही, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसतात. स्कॉलरशिपचं गणित म्हणजे CBSE गणित असल्यासारखं असतं.
सीबीएसई कसं असतं 8वीचं त्याच स्कॉलरशिप असतं. प्रत्येक प्रश्न हा वेगळा असतो. प्रॅक्टिस केलं ना सगळं सोपं जातं. आता आपण एनएमएस परीक्षा आहे. एनएमएस परीक्षा किती दिवस 17 दिवस राहील का 16 दिवस राहिले? 17 दिवस राहिले. ते झालं की आपल्याला स्कॉलरशिपला टार्गेट करणार. लक्षात ठेवा आपलं एम आहे स्कॉलरशिपला राज्यात पहिला येणं. येणार ना तुम्ही स्कॉलरशिप राज्यात पहिला? हो हो सर हो सर. हो सर. तर माझ्या हाताखाली प्रत्यक्ष शिकवण्यामध्ये राज्यात दुसरा आलेले विद्यार्थी. प्रत्यक्ष शिकवण्यामध्ये राज्यात पहिला आले नाही. प्रत्यक्ष असं म्हणजे प्रत्यक्ष शिकवण्यामध्ये वर्षभर तिसऱ्यापर्यंत गेलेत 8वीला. तर पहिल्याची वाट बघतो मी. बघूया कोण येते पहिला राज्यात. ओके चला सर बोला. मराठी व्याकरणाचा तास एनएमएमएस चे पेपर झाल्यावरती घेणार आहे का? हो हो मराठी इंग्रजी नंतर घेणार आहे एनएस नंतर. पण मला वेळेचं वेळ आहे. मी तर रोज तास शकतो एनएस नंतर. हा म्हणजे आमची हर्षी वगैरे गावाला जाणार आहे त्यावेळेस मी एकटाच असणार आहे. फक्त टाइम मॅनेजमेंट झाला मेसचं की 2-2 तास मी दिवसा घेऊ शकतो. ओके पुढचा प्रश्न त्याच पद्धतीचा प्रश्न आहे. सेम स्किप करूया का थोडे वेगळे प्रश्न आपण घेऊया. सेमचे प्रश्न स्किप करूया. ओके हो सर. चला पुढचा. ओके प्रश्न सोडवायचे. माईक म्यूट ठेवा. कोणाचा माईक चालू आहे बघा बरं. वरद कुंभार माईक म्यूट ठेव. तुझा माईक चालू आहे. ओके मी म्यूट केला इथून. चला लक्ष द्या. आता काय करायचंय की तुम्हाला त्रिपदी दिली त्रिपदी. ओके आणि याचा विस्तार इथे दिलाय. या बॉक्सच्या ठिकाणी काय आहे ते एवढंच विचारलंय. आता आपण तोंडी काढूया. तोंडी चालेल ना. तोंडी ए वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, 4b वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग, 9c म्हणजे तिसऱ्या पदाचा वर्ग, वजा 4ab म्हणजे काय रे तर 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. हा याचा गुणाकार म्हणजे वजा 4b आला इथं. समजते इथपर्यंत? वजा 12 बीसी कसा आला रे तर दुसरे 2 गुणिले दुसरे पद वजा 2b गुणिले तिसरे पद 3c यांचा गुणाकार म्हणजे वजा 12 आलेला आहे. आता बॉक्स काय आहे बॉक्स 2 गुणिले सी काय 3c एक आहे 1 यांचा गुणाकार बेसिक 6 आणि 6ac. बॉक्स काय आहे 6ac येणार आहे. आपलं उत्तर 6ac असणार आहे. आणि सोपं असं सगळ्यांनीच स्कॉलरशिपचं गणितला बघा घाम निघतोय. एनएमएसच्या गणितामध्ये फक्त एकच प्रक्रिया असते. एकच स्टेप असते एनएमएसच्या गणितात. लक्षात ठेवायचं. ओके एक लई झालं तर 2 स्टेप. एका स्टेप किंवा 2 स्टेप उत्तर येतं एनएमएसचं. स्कॉलरशिपला एका गणितात 3-3 गणित सोडतात. कोणत्या घटकात हेच कळत नाही. एक घटक कोणत्या घटकातलं गणित हेच कळत नाही. हा नफा तोटा आहे का शेकडीवारी आहे काय सूट कमिशन दिलेली हेच कळत नाही. का काय काम वेगळं आहेत की असं मिक्स मिक्स करून देतात स्कॉलरशिपला आहे का नाही. पुढच्या तर आता शाब्दिक उदाहरण झालेलं आहे. ओके हा एका पेनची किंमत m अधिक 203 आहे. ओके एका पेनची किंमत m अधिक 203 आहे. तर अशा m वजा 73 पेनाची एकूण किंमत किती? आता बघा एका पेनची किंमत जर 4 रुपये आहे तर अशा 10 पेनांची किंमत किती म्हटलं तुम्ही काय करणार आहे तर तुम्ही 4 गुणिले 10 करणार. बरोबर आहे का? हो सर. एका पेनाची किंमत m अधिक 203 आहे तर दुसऱ्या पेनाची किंमत किती? ओके गुणाकार करायचं डायरेक्टली m अधिक 203 गुणिले m वजा 703. ओके हा m ने m गुणा m वर्ग. ओके तर m न वजा 703 ला गुणा m गुणिले इथलं वजाचं वजा इथे घेतला मी इथं वजाचं वजा इथे घेतलं m ला m आणि 703 जे वजा 703 वजा इथे सुरुवातीला घेतलं. समजतंय ना. ओके अधिकला अधिक 203 गुणिले m
तर 2/3 अधिक 2/3 गुणिले वजा 7/3. ह्याच्यावर काय अडचण कुणाला? नाही सर. नाही सर सर. ती दुसरी स्टेप डबल सांगा ना. कुठलं सांगायचं, इथलं का इथलं? इथलं. हो. पहिल्यांदा यम ने यमला मल्टिप्लाय केलं, यम गुणिले यम यमचा वर्ग. नंतर या यम न वजा 7/3 बोललं, यम गुणिले वजा 7/3. इथं जे वजा चिन्ह आहे ते इथं वजा पहिल्यांदा घेतलं, हे यमला यम इथं लिहिलं, 7/3 7/3 लिहिलं. कळाले का? हो. हो सर. पुढे यायचं आता. ओके, यम वर्गला यम वर्ग, हा, वजा 7/3 यम अधिक 2/3. आता हे सोडूया की, बरं इकडे लिहितो एक्स्ट्रा वाढवून मी, बरं 2/3 यम. इथं बघा अधिक, इथं बघा अधिक आणि इथं वजा आहे. अधिक 2/3 आहे, इथं वजा वजा 7/3 आहे. अधिक वजा काय होणार आहे? वजा होणार. हा, त्यानंतर 7 दोन्ही 14, छेदाचा गुणाकार 3 त्रिक 9. आता इथं बघा, आता इथं थोडं कलर बदलतो मी, हे बघा इथं. याच्यामध्ये काय रे, याचं ही यम सारखं आहे. काय म्हणतात तर काय म्हणतात रे, चल का स्थिर काय सगळ्या काय म्हणतात, कोएफिशियंट सारखं आहे. कोएफिशियंट म्हणतात ना, वजा 7/3 यम अधिक 2/3. यमला कोएफिशियंटच म्हणतात ना रे. हो सर. हो सर. मी गणित शिकून आता किती दिवस झाले बाबा? लाईक सेमिस्टर शिकून मला बघा 2018 17, हा 2017 साली मी गणित शिकवायचो सेमीचं, 7वी 8वी सीबीएसईचं पण शिकवायचो, सीबीएसई आयसीएसई पण शिकवायचो 2017-18 साठी, 8वी 9वी 10वी. मग 2017 पासून गणित सुटले माझं, मग नंतर इतिहास भूगोल सुरू झालाय. ठीक आहे, पण त्याच्या आधी मी सीबीएसईचं मॅथमॅटिक्स शिकवलेलं आहे पूर्ण, 7वी 8वी 9वी 10वी IIT फाउंडेशन वगैरे सगळं मॅथ शिकवलेलं आहे. ओके, पण ते आता इंग्लिश शब्द लक्षात राहत नाहीत, असं लक्षात राहते सगळं. सर. ठीक आहे, लाईक टर्म का? काय म्हणला? लाईक टर्म का? हा, लाईक टर्म राईट. ओके, लाईक टर्म मराठीत काय म्हणता येईल? मराठीतला शब्द तुम्हाला आठवेना. पद, समान पद असं म्हणजे नाही, सारखी पदे. सारखी पदे. ओके, कॉमन आहे आता सर. बघा इथे वजा 7/3 आहे, इथे 2/3 आहे. स्वरूप यम कॉमन काढला, यमला यम कॉमन काढला, हा यम कॉमन काढला, यम बाजू काढला. वजा 7/3 अधिक 2/3. छेद समान आहे, छेदला छेद समान आहे. वजा 7 अधिक 2 वजा 5. हे काय आले का? 3 3 छेद समान. वजा 7 अधिक 2 वजा 7 2 गेले, 5 राहिले, मोठा संख्या चिन्ह वजा, वजा 5/3. उत्तर काय आलं आपलं? यम वर्ग वजा 5/3 यम वजा 14/9. कोणता पर्याय बघा? तर पर्याय तर चुकले, तर काय पर्याय चुकले का नाही? इथं 5 पाहिजे पर्यायामध्ये, 4 टाइम्स. ओके, रिपोर्ट करायला हा क्वेश्चन मी चेंज करतो, हा क्वेश्चन रिपोर्ट करायचं. कळाले का रे? एमजीडी बॉईज समजलं काय उदाहरण? हो सर. हो सर. कोण कोण एमजीडी बॉईज थोडं अटेंडन्स द्या बरं, नाव घ्या बरं. एमजीडी बॉईज कोण कोण आहेत? आयुष कट्टे, रेजाइन करा. एमजीडी बॉईज रेजाइन करा, पण फक्त एमजीडी बॉईज रेजाइन करा. अद्विक आहे, पार्थ आहे, सागर आहे, शिवम आहे, आयुष आहे, यश आहे, श्रेयाज आहे, श्रेयस आहे. श्रेयस लवकर क्लास होऊन आले की अलग क्लास जॉईन करायचा, जेवत असलं तरी करायचा. रुद्र कबाडे आहे, आर्यन आहे, आर्यन देवकर आहे. एवढेच आहेत का? अजून कोणी आहे का? अरे बापरे, रजपूत आहे. रजपूत क्लास लावाली, मोबाईल बघायचं नाही बघा, रील बघायचं नाही, परत तक्रार नाही आली पाहिजे रील बघतो म्हणून. रजपूत, विश्वजित रजपूत फोडूनच काढतो, परत तक्रार झाली तर मोबाईल बघतोय म्हणल्यावर. काय पुढच्याच माफ नाही करणार. ओंकार बनसोडे रिझाईन करत जा. अजून कोण आहेत? ठीक आहे, चालतंय.
लोअर हँड करा सगळ्यांनी, लोअर हँड करा. आपण जर नेक्स्ट क्वेश्चन कडे. आज कोणत्या प्रकारचे क्वेश्चन मला आवडतात? एनएमएस सांगा. स्कॉलरशिप मध्ये खूप आवडणारे प्रश्न आहेत बरं का. एनएमएस मधलं सांगा. भूमिका. सर बहुपदी च्या भागाकार बहुपदी लगेच बहुपदी घेऊया. ओके, बहुपदीचं पण आले टाईप करून. ओके, आता बघा हा प्रश्न सोडूया. हा पण सूत्र आहे याचं. हे पण सूत्र काय रे, इथे प्लस आहे, इथे मायनस एवढंच बदल आहे. सूत्र काय, ए वर्ग अधिक बी वर्ग, ए वर्ग वजा बी वर्ग. सूत्र काय आहे? सूत्र आहे ए चा चौथा घात वजा बी चा चौथा घात. तेव्हा सूत्रात किमती एक्स चा चौथा घात वजा 1/x चा चौथा घात. उत्तर येते पर्याय म्हणून. झालं. हा, तुम्हाला ह्याच्यापेक्षा थोडे अवघड करता जाऊ शकतात. कोणत्या अवघड जाऊ शकतात? स्कॉलरशिपच्या अवघड जाऊ शकतात. पण थोडे अवघड स्कॉलरशिप पर्यंत येणं पडत नसतात. ओके, स्कॉलरशिपच्या वेळेस स्कॉलरशिपचा अख्खा नवनीत आपण सोडून घेणार, काळजी करू नका. पुढच्या प्रश्नाला बघूया. हा प्रकार सोडवलाय आपण. फक्त इथे काय आता घन आहे, घन सोडूया तरी पण. ओके, सूत्र काय असणार आहे याचं आता? ए वजा बी कंसाचा घन. तो काय रे, पहिल्या पदाचा घन वजा 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरे पद अधिक 3 गुणिले पहिले पद गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग, हा, अधिक दुसऱ्या पदाचा घन. आता इथे दुसरं पद इथे काय, बॉक्स कोणत्या ठिकाणी आहे बॉक्स? बॉक्स हा दुसऱ्या पदाच्या घन ठिकाणी आहे. दुसरं पद काय आहे? दुसरं पद आहे वजा बी वाय. याचा करायचं घन, काय होतंय? वजा बी घन वाय घन. वजाच राहणार, कारण जर तसंच ते वजा वजा केलं तर अधिक होतं. वजा गुणिले वजा अधिक परत वजा, म्हणजे तिसऱ्यांदा परत वजा होणार. बघा मग कुठे आहे? वजा बी घन वाय घन आहे का इथं? कळालं का? किती सोपं असते बघ गणित. ओके, आमचे तपासकर सरांच्या याच्यातलं घ्यायचे का रे? महत्वाचे प्रश्न आहेत का तपासकर सरांच्या पीडीएफ मध्ये? एमएस कार्यशाळा शिकवलं बघा, व्हिडिओ येते. पार्थ भावना त्यातले सोडून घ्यायचे प्रश्न. भावना पार्थ तपासकर सरांच्या पीडीएफ हो घेऊया सर. का सोडून? कार्यशाळेमध्ये घेतले तेव्हा तुम्ही सोडून प्रश्न. आपले संपूया पहिल्यांदा 30. सोपं मला तर खूप सोपं वाटत, काहीच अवघड वाटत नाही. काही विस्तार सुद्धा मला अवघडच वाटत ना. सर पीडीएफ हा बोला. पीडीएफ शेअर करू का तुमच्याशी? पुढचा प्रश्न आलाय. सर हा जर बरा वाटतोय, चॅलेंजिंग वाटतोय. आतापर्यंतच्या प्रश्न थोडं चॅलेंजिंग वाटतं. तसं म्हणलं तर हा पण तसा चॅलेंजिंग नाही, सोडूया. ओके, चला. काय आहे? पी अधिक क्यू चा घन अधिक पी वजा क्यू चा घन. चला घन करा. पी चा घन अधिक, हा, काय सूत्र आहे बरं? सूत्र कोण सांगतोय? चला बरं, सूत्र आपण एखाद्याला विचारूया. मग मी विचारतो आता, ज्यांचा व्हिडिओ ऑफ आहे त्यांना मी विचारणार आहे. हा, असे मी नामदार सांग बरं सूत्र मला. ए प्लस बी कंसाचं घनचं सूत्र सांग. ए चा क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3a बी. ए प्लस बी चा घनचं सांग. ए क्यूब ए 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. ओके, हे सूत्र आहे. मला ह्या सूत्रामध्ये हे पी हे लिहितोय फक्त. ओके, फक्त काय याचं की पी आहे, बीचा की क्यू आहे. मी डायरेक्ट लिहितोय पी चा घन, क्यू चा घन मी अगोदर घेतलं, नंतर हे बघायचं लिहितोय. 3
पी वर्ग क्यू अधिक 3p क्यू वर्ग अधिक p चा घन. हा आता इथे वजा असणार आहे तर वजा पहिला 3p वर्ग क्यू. ओके नंतर काय वजाचं सूत्र कोण सांगेल रे चला विचारूया सूत्र पाठ आहे बघूया आपण. ए वजा बी कंसाचा घनसूत्र कोण सांगेल ज्याचा व्हिडिओ ऑफ आहे त्याचा आपण विचारूया. सई कुमटेकर सांग बरं व्हिडिओ ऑन करून सांग सई. हा सांग सई लवकर. काहीतरी लेफ्ट झाले सूर्याज लेफ्ट झाला धनश्री चांडे लेफ्ट झाली काय सर सूत्र विचाराय म्हणून लेफ्ट होत आहे काय. बरं मिसबा सांग लवकर. मी व्हिडिओ ऑफ करण्याला विचारला तर व्हिडिओ ऑफ करून बसेल काही जण. सर मिसबा सांग. लाईट गेली त्यामुळे व्हिडिओ ऑफ केला. बरं ठीक आहे सांग लवकर सूत्राचा विस्तार सांग. ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब. इथं बदल आहे इथं फक्त इथं वजा असतं ना फक्त पहिल्या ठिकाणी वजा असते एवढंच बदल आहे. ओके मला इथं पी वर्ग वजा 3p वर्ग क्यू अधिक 3p क्यू वर्ग वजा क्यूचा. ओके आता बघा की काय होते का तर होत नाही. ओके इकडे बघा मी पेन बदलतो. वजा क्यू घन कॅन्सल आणि अधिक क्यू घन कॅन्सल अधिक प्लस मायनस पण कॅन्सल झालं. ओके त्याच पद्धतीनं 3p वर्ग क्यू कॅन्सल वजा 3p वर्ग क्यू कॅन्सल. ओके आता जे राहिले त्यांची बेरीज करायची. काय काय राहिले पी घन राहिले तर पी घन आहे पी घन अधिक पी घन 2p घन. ओके 3p क्यू वर्ग अधिक 3p वर्ग 3 3 6 6p क्यू वर्ग. बघा उत्तर दिसतंय का कुठं आपल्याला पी क्यूब वर्ग. अरे रे 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 ऑप्शन दिसतंय. नंबर तर ते आपण डबल घेतलंय. काय डबल घेतले 3p वर्ग ए. ए नाही ते 3p क्यू वर्ग आहे हा आणि हा 3p क्यू तेच. वर्ग. हा मग त्याची बेरीज केली 6 क्यू वर्ग. ओके पहिलं पर्याय आहे मी खाली बघत होतो पहिलीच पर्याय आहे. कळलंय सर परत एकदा सांगा. कुठून सांगायचं सांगा इथून सांगू. हा हे विस्तार केलेलं समजलंय का विस्तार लिहिलेला सूत्रानुसार. हो सर. हा आता बघा आता बघा हे प्लस क्यू क्यूचा क्यूब आहे इथं मायनस क्यूचा क्यूब आहे. प्लस मायनस काय होते प्लस मायनस कॅन्सल झाले हो भाई. हे काय आले हो सर. बघ अधिक 3p वर्ग क्यू वजा p क्यू वर्ग हे दोन कॅन्सल झालं. हे काय आले हो आता p घन आणि हा p घन किती p घन झाले 2p घन झाले. ओके आणि हे 3p क्यू वर्ग अधिक 3p वर्ग 3 अधिक 3 6 कळतंय ना. हो सर. p क्यू वर्गाला p क्यू वर्ग झालं उत्तर. समजतंय हो ओके आता अजून एक उदाहरण घेऊया लास्ट उदाहरण घेऊया लास्ट. लिहून घेतो होतं का हो सर. हो सर. चला लास्ट एक्झाम्पल घेऊया लास्ट. विस्तारच करायचे आता ओके आणि त्याची काय बेरीज करायचं आहे इथं पण काय होते प्लस मायनस कॅन्सल होणार आहे सेम सेम या पद्धतीचं आहे. ओके आपण करूया पहिल्यांदा मी एखाद्या लिहू का एखादी एक हा म्हणजे आता जागा पूर्ण नाही एखादी एक. पहिल्यांदा मी काय करतोय याचा विस्तार ह्या वहीला लिहितोय आणि याचा विस्तार ह्या वहीला लिहितोय. ओके समजेल तुम्हाला आडवी मांडणीचे मी उभी मांडणी करतो समजेल का. हो हो सर. सर. चला पहिल्या पदाचा वर्ग दोनचा वर्ग 4 एक्सचा वर्ग एक्स वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग 3चा वर्ग 9 वायचा वर्ग वायचा वर्ग. तिसऱ्या पदाचा वर्ग तिसरं पद आहे वजा 4z वजा 4चा वर्ग अधिक 16 झेड वर्गला झेड वर्ग. ओके
नंतर अधिक 2 गुणिले पहिले पद 2x बस बाबा 2x बारीक करू काय अक्षर बसणार नाही 2x गुणिले 3y 2x गुणिले 3y अधिक 2 गुणिले 3y वजा 4z अधिक 2 गुणिले वजा 4z पहिलं पण काय 2x ओके तर याचं सोल्युशन घेऊया पहिल्यांदा आपण ह्याचा विस्तार सूत्राच्या सहाय्याने केलाय हा समजलाय का हो सर हो सर. हो सर. हो सर 4x वर्ग अधिक 9y वर्ग अधिक 16z वर्ग अधिक 2 दुनी 4 4 त्रिक 12 12xy अधिक हे 2 2 त्रिक 6 2 त्रिक 6 6 गुणिले वजा 4 6 गुणिले -4 काय येणार आहे -24 येणार आहे -24 yz 2 गुणिले वजा 4 वजा 8 वजा 8 गुणिले 2 वजा 16 xz हे कळले हो हो सर हे सर. कळले का? सर आता याचा विस्तार मी केलाय आता मला याचा विस्तार करायचा याचा ओके याचा विस्तार मी कुठे करतोय आता खाली करतोय इथे करतो जागा कुठली पाहिजे 2x वजा 3y वजा 4z चा वर्ग खालच्या वर्ग इथून पुढे पहिल्या बाराचा वर्ग 4x वर्ग दुसऱ्या बाराचा वर्ग वजा 3y चा वर्ग अधिक 9y वर्ग वजा 4z चा वर्ग वजा 4 च अधिक वजा 4 च अधिक 16 z वर्ग अधिक 2 गुणिले 2x गुणिले वजा 3y अधिक 2 गुणिले वजा 3y गुणिले वजा 4z आहे तो अधिक 2 गुणिले वजा 4z गुणिले अधिक 2x इथपर्यंत आले का हो सर प्रवेश करूया 4x वर्ग अधिक 9y वर्ग अधिक 16z वर्ग बेदुनी 4 4 गुणिले वजा 3 किती झाले 12xy परत सांगतो बेदुनी 4 4 गुणिले -3 4 इंटू -3 -12 वजा 12 x गुणिले y xy कळले ना हो सर पुढं 2 इथे बघा वजा 3 गुणिले वजा 4 काय ते सांगणार आहे वजा 3 -3 इंटू -4 -24. अरे पॉझिटिव्ह -3 Positive. -4 Positive 24 24. प्लस 12 पॉझिटिव्ह 12 वजा 3 गुणिले वजा 4 यांचा गुणाकार होतो धन 12 पॉझिटिव्ह 12 आणि पॉझिटिव्ह 12 गुणिले 2 अधिक 24 24 इंटू yz पुढे शेवट 2 गुणिले वजा 4 वजा 8 गुणिले 2 वजा 16 xz आता काय करायचंय आता हे वर घेतो आपल्या एक वरची बेरीज करायची आपल्याला ओके याची काय करायचं बेरीज आता याची खाली चालला विस्तार ना मी इथे लिहिणार इथं ओके वेगवेगळ्या रंगात लिहितो चला खालचं लिहितो खालचं 4x वर्ग आणि ह्याची आणि ह्याची बेरीज करायची आपल्याला काय करायची ह्याची बेरीज करायची इथे बेरीज चिन्ह आहे बघा आहे का ओके 4x वर्ग अधिक 9y वर्ग अधिक 16z वर्ग अधिक नाही वजा आहे
हे बघितलं काय रे वजा 12xy तर वजा 12xy पुढे काय केलं अधिक 24y अधिक 24y ठीक आहे वजा 16x तर वजा 16x यांची करायची बेरीज 4 आणि 4 सांगा 8x वर्ग 8x². लक्ष द्यावर का सगळ्यांचं लक्ष असलं पाहिजे 4 आणि 4 8x वर्ग 9 9 18y 18. 16 आणि 16 32z वर्ग 32z वर्ग प्लस 12xy 12xy कॅन्सल कॅन्सल वजा 24yz अधिक 24yz कॅन्सल अहो कॅन्सल पुढं वजा 16xz आणि वजा 16xz वजा वजा चिन्ह समान आहेत दोन्ही जर संख्या निगेटिव्ह असेल तर त्यांची काय होते ऍडिशन होते 16 आणि 16 32 वजा 32 xz ऐका बघा पर्याय आपला हे बघितलंच आहे शेजारी सापडलं का समजलं का सांगा हो सर. हो सर. हो सर ठीक आहे कसा वाटला असीम इनामदार तासाचा आपला चांगला वाटलं. छान वाटला ना हो स्कॉलरशिप पर्यंत करायचं कंटिन्यू हो सर. हा बोला सर 21 सूत्रामधला एक डाऊट होता विचारू का? आता मला व्हॉट्सअपला पाठव मी तुला सोडून पाठवतो व्हॉट्सअपला ओके ओके. हा चालतंय. आपण थांबूया का आता हा, सर. हो सर. बरोबर काय खाल्लं तुम्ही? कोण बोलतोय सर ते NMMS मध्ये आहे ना जर बुद्धिमत्तेला जास्त पडले आणि बाकीच्या विषयाला जर 30 किंवा असं जर पडले 40च्या आतमध्ये आणि 35च्या वरती तर हे होतं पास. आपल्याला टोटल मार्कावर मेरिट लागतं सॅट मॅथच्या विषय वाईज तसं काही नसतं विषय वाईज नसतं ना टोटल वरती अवलंबून असतं टोटल सॅट मॅथ टोटल लागतं दोन्हीचं टोटल असतं हा म्हणजे असं काय नाही ना जर सॅटला कमी पडले आणि मॅथला जास्त पडले तर लागणार नाही असं काय नाही तसं काही नसतं हा. नसतं ना. हा तेच विचारलं होतं कारण की स्कॉलरशिपला दोन्ही वाईज असतं ना मग ह्याला पण असेल का तेच विचारायचं होतं. बरं संस्कृती काय विचारायचंय सर प्रॅक्टिसचे पेपर जे होतात ना त्याच्यामध्ये शब्दसंग्रह विसंगत पद येतं मग ते स्कॉलरशिपला गाईड मध्ये कोण बोलतो मला काय झालं स्कॉलरशिपच्या गाड्यातले येत नाही कुठलं पण येऊ शकतं ओके शब्दसंग्रह विसंगत पद शब्दसंग्रह कुठलंही येतं आपल्या 8वीच्या पाठ्यपुस्तकातलं येतं विज्ञान मधलं येतं मराठीतलं येतं इतिहास मधलं कुठलं येऊ शकतं गायड्यातलंच येईल असं नाहीये काय डाऊट आहे का विचारा विचार की किती मार्क लागणार काय विचार हा बोला सर इथे दोन्ही क्रियांमध्ये बेरीज दिली आहे आणि जर तिथं वजाबाकी असती तर चिन्ह बदलले असते का? हो सर्वांचे चिन्ह बदलले असते इथे आहे ना इथे बघ इथे वजा आलं असतं इकडे बघ इथे वजा असतं वजा ओके मग हे वजा 4x वर झालं असतं इथे वजा 9y वर झालं असतं इथे वजा 16 झालं असतं हे कॅन्सल झालं असतं सगळं ओके मग इथं वजा तिथं अधिक झालं असतं इथं अधिक इथं वजा झालं असतं आणि इथं अधिक झालं असतं इथं कॅन्सल झालं असतं मग राहिलं असतं काय तर असं असतं 12xy यांची बेरीज आणि वजा 24yz वजा 24yz यांची बेरीज उत्तर हवी असतं तर सगळी चिन्ह बदलली असते ओके आपण थांबूया का आता हो हो सर सर. उद्या भेटूया परत 8 वाजता आणि दिनदर्शिका सर. व्हिडिओ पाठवून बघाल परत दिनदर्शिका पाहून घ्या आणि संख्यांच्या मांडणी सूत्र ओळखणे वेगळ्या शाळेत शिकवलेला व्हिडिओ टाकलाय बघा कालचा क्लास थोडा वेळ झाला होता तर त्याच्या अगोदर शाळेत शिकवलेले 15-20 मिनिटाचा व्हिडिओ लावलाय तो पाहून घ्या ओके आपण थांबूया हो सर. हो सर हो सर हा काही विचारायचं सही सर इतिहासाचा 8वा चॅप्टरचा आणि 9व्या चॅप्टरचा व्हिडिओ आहे का? आहेत की
आता 8वा 7वा आता आपण शिकवलंय की सत्र 2 नंतर का 9वा शिकवलाय? आहेत व्हिडिओ आहेत. आहेत व्हिडिओ आहेत, तू बघा त्या 8वी युट्यूबला युट्यूबला जाऊन 8वी समाजशास्त्र नावाची प्लेलिस्ट आहे, त्याच्यामध्ये सगळं सापडून जातं. ओके, चेक करा तुझं. हो. मी पाठवतो व्हॉट्सअपला, करायचं मग व्हॉट्सअपला मेसेज करा, नाही हो. थांबूया आपण. एंड करतोय क्लास.